Hello students, how are you? So in the last lecture, we have studied about nutrition in living organisms. In that, we have studied about nutrition in plants. Today, we are going to study about nutrition in animals. Okay? सो न्यूट्रिशन इन एनिमल्स म्हणजेच प्राण्यांमध्ये आढळून येणारं जे पोषण आहे ते त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. वी हॅव टू टेक इन्फॉर्मेशन अबाउट दिस. न्यूट्रिएंट्स आर नेसेसरी फॉर व्हरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी. हे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, पोषक द्रव्य आहेत, ह्यांची आवश्यकता का असते? तर आपल्या व्हरियस ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आपण जे काही काम करतो, ज्यामध्ये जी ऊर्जा खर्च केली जाते ते ऊर्जा परत मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. ओके, न्यूट्रिएंट्स आर नेसेसरी फॉर व्हरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी. दे आर सप्लाइड टू द व्हरियस पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू द ब्लड. आणि हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे कशापासून मिळतात आपल्याला? तर त्यांचं जे वहन आहे ते शरीराच्या विविध भागांकडे रक्तामार्फत होतं. ओके, द फूड दॅट वी कंझ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. जे अन्न आपण ग्रहण करतो तर ते रक्तामध्ये डायरेक्ट मिसळलं जात नाही. ओके, इट नीड्स टू कन्व्हर्ट इन टू सोल्युबल फॉर्म. आधी काय होतं, त्याचं विरघळणाऱ्या पदार्थांमध्ये किंवा विरघळणाऱ्या रूपामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि नंतर इट कॅन बी इझिली मिक्स इन द ब्लड आणि नंतर ते सहजपणे रक्तामध्ये मिसळलं जातं. ओके, स्टेप्स इन न्यूट्रिशन म्हणजे आता हे जे न्यूट्रिशन्स आहेत ह्या न्यूट्रिशन मध्ये कुठल्या स्टेप्स, महत्वाच्या पायऱ्या आहेत ते आपल्याला बघायचे आहे. सो फर्स्ट वन इज इंजेशन. नाउ इंजेशन मीन्स फूड इज टेकन इन टू द बॉडी. म्हणजे यामध्ये काय केलं जातं, आपण अन्न ग्रहण करतो. ओके, देन सेकंड वन इज डायजेशन. डायजेशन म्हणजे पचन, कन्व्हर्जन ऑफ फूड इनटू सिंपल सोल्युबल फॉर्म्स. म्हणजेच जे काही अन्न ग्रहण केलेलं आहे त्या ग्रहण केलेल्या अन्नाचं रूपांतर साध्या विरघळणाऱ्या पदार्थामध्ये किंवा रूपामध्ये होतं. देन थर्ड वन इज ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन मध्ये ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड म्हणजे जे काही अन्नाचं रूपांतर त्याच्या सोल्युबल फॉर्म मध्ये झालेलं आहे त्या सोल्युबल फॉर्म मधलं वहन आहे त्याचं ते कुठे होतं, तर रक्ताकडे होतं. देन ऍसिमिलेशन. ऍसिमिलेशन म्हणजेच मराठीत त्याला सात्मीकरण असं म्हटलं जातं. युटिलायझेशन ऑफ ऍब्सॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. म्हणजेच थोडक्यात काय, जे काही अन्न आपण ग्रहण केलेलं आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो, कशांकडून केला जातो? बाय सेल्स म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही पेशी आहेत, उती आहेत, टिश्यूज. टिश्यूज म्हणजे उती. फॉर एनर्जी प्रोडक्शन म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी, ग्रोथ शरीराच्या वाढीसाठी, या गोष्टींसाठी त्याचा उपयोग होतो. देन नेक्स्ट वन इज इजेशन. इजेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी. म्हणजे जे काही अनडायजेस्टेड फूड आहे त्याचं शरीराच्या बाहेर त्याला टाकणे, थोडक्यात मीन्स रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स थ्रू आउट अवर बॉडी. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन एनिमल्स. म्हणजे प्राण्यांमध्ये जे न्यूट्रिशन आढळून येतं त्याचे प्रकार दिलेले आहेत. ओके, मीन्स सम एनिमल्स दे आर unicellular, some animals they are multicellular, so we have to see about this. Now first one is holozoic nutrition. Okay, म्हणजे holozoic nutrition या ठिकाणी दिलेलं आहे. Now here this example is given of amoeba. Okay, so amoeba is a unicellular animal. amoeba जो आहे हा कसा आहे, युनिसेल्युलर म्हणजेच त्याचं शरीर जे आहे हे एका सिंगल सेल पासून बनलेलं आहे. ओके, means the animals whose body is made up of a single cell only, that animals are called as unicellular animal and does not have any organ. Means amoeba does not have any
particular organ there. It can take in food by any part of the body. लक्षात आलं, तो अन्न जे ग्रहण करतो तो त्याच्या शरीराच्या कुठल्याही भागाकडून अन्न ग्रहण करतो. ओके, इट सराउंड्स द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड्स. if any food particle is there, so it surrounds from all sides. तो त्या फूड पार्टिकलला सर्व बाजूंनी काय करतो, वेढा घालतो. ओके, so see in this figure, amoeba is given here and food particle is there. In second figure, what is given there? Its part. Okay, means that is called as pseudopodia. Okay, म्हणजे मराठीमध्ये त्याला छद्मपाद असं म्हणतात. With the help of this pseudopodia, it covers that food particle. Okay, surrounds that food particle. त्या अन्न कणाला तो सगळ्या बाजूंनी वेढा घालतो. ओके, see in the third figure, त्याने सगळ्या बाजूंनी वेढा घातलेला आहे. and in last fourth figure, तो फूड पार्टिकल त्याच्या बॉडीमध्ये एंटर झालेला आहे. ओके, means it digests the food with the different enzymes. ओके, म्हणजे अमेबा मध्ये जे डायजेशन आहे हे डिफरंट एन्झाइम्स म्हणजे विविध विकर आहेत, त्या विकरांच्या साहाय्याने त्यांचं पचन होतं. अँड अनडायजेस्टेड फूड लेफ्ट बिहाइंड विथ द हेल्प ऑफ स्युडोपोडिया. आणि जे काही न पचलेला अन्नाचा भाग आहे तो त्याच्या शरीराच्या बाहेर कुणाच्या साहाय्याने टाकला जातो, तर स्युडोपोडियाच्या साहाय्याने. ओके, सो some examples are there, Euglena and Paramecium. They are also unicellular organisms. Okay, so this all we have seen about amoeba. Then how does ingestion occur in different insects? आता जे विविध कीटक आहेत, कीटक वर्गातले जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये ते अन्न ग्रहण कसं करतात. सो इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड. म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठी ते त्यांच्या मुखाचा वापर करतात, तोंडाचा वापर करतात. ओके, सो इन्सेक्ट्स लाईक कॉकरोच अँड ग्रासहॉपर, म्हणजे झुरळ आणि ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडा, हॅव निबल लाईक जॉ लाईक माउथ पार्ट्स, म्हणजे असा अणुकुचीदार असं जॉ लाईक जबड्याप्रमाणे छोटा नाजूक असा पार्ट असतो, त्याच्या साहाय्याने ते काय करतात, अन्न ग्रहण करतात. बटरफ्लाईज सक फूड विथ ए ट्यूब लाईक प्रोबोस्किस. म्हणजे जे बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरं असतात, ते फुलपाखरं काय करतात, तर त्यांच्यामध्येही दे आर हॅव्हिंग ए ट्यूब लाईक स्ट्रक्चर अँड दॅट ट्यूब लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज प्रोबोस्किस. म्हणजे नळीसारखा दिसणारा बारीक अणुकुचीदार पार्ट असतो, त्याच्या साहाय्याने ते अन्न ग्रहण करतात. देन मॉस्किटोज अँड बेडबग्स. मॉस्किटोज म्हणजे डास. ओके, आणि बेडबग्स म्हणजेच ढेकूळ. हे जे आहेत एनिमल्स, दे यूज इन्सेक्ट्स, दे यूज ए निडल लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड ऑर अदर फ्लुइड्स. ते काय करतात, त्यांना काय असतं, निडल लाईक माउथ म्हणजे त्यांच्या तोंडाशी सुईप्रमाणे असा अणुकुचीदार पार्ट असतो, त्याच्या साहाय्याने ते काय करतात, दे सक द ब्लड ऑर फ्लुइड्स. जे काही लिक्विड असेल किंवा रक्त असेल तर त्यांना ते ऍब्सॉर्ब करतात, सक करून घेतात. सो all this we have seen about insects. Okay, then according to the type of food, animals can be classified as. म्हणजे अन्नाच्या वेगवेगळ्या प्रकारांवरून त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे अकॉर्डिंग टू द टाइप. सो फर्स्ट वन इज हर्बिव्होरस. हर्बिव्होरस म्हणजेच शाकाहारी. मीन्स these animals they use plants directly as their food. म्हणजे असे प्राणी की जे फक्त प्लांट्सचा यूज करतात अन्नासाठी, त्यांना काय म्हटलं जातं, हर्बिव्होरस. एक्झाम्पल ग्रेझिंग एनिमल्स म्हणजे चरणारे जे सर्व प्राणी आहेत, काऊ, bullock, etc. Buffalo, like that. So all these are the examples of herbivores. Then second, carnivores, म्हणजेच मांसाहारी. Animals that depend on other animals for their food. म्हणजे अन्नासाठी ते कशावर अवलंबून असतात, दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात, त्यांना काय म्हटलं जातं, they are called as carnivores. Example, predators and insectivorous. Insectivorous means जे कीटकभक्षी वर्गातली आहेत, जे कीटकांना खाऊन आपलं पोषण करतात. ओके, आणि प्रिडेटर्स मीन्स प्राथमिक भक्षक, भक्षक आपण त्याला म्हणूया. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कार्निव्होर्स.
Then omnivores. Now omnivores means animals that obtain food फ्रॉम बोथ प्लांट्स अँड एनिमल्स. म्हणजे ते मिश्र स्वरूपाचे आपण म्हणूया, त्यांना ते प्लांट्स पण खातात आणि एनिमल्सला पण खातात. ओके, सच टाइप ऑफ एनिमल्स आर कॉल्ड एज omnivorous. एक्झाम्पल मंकी अँड ह्युमन. ओके. देन स्कॅव्हेंजर्स. स्कॅव्हेंजर्स म्हणजेच त्यांना स्वच्छता कर्मी असंही मराठीत म्हणतात. दे ऑप्टेन फूड फ्रॉम डेड बॉडीज ऑफ एनिमल्स. म्हणजे प्राण्यांचे जे काही डेड बॉडीज असतात, मृत शरीर असतात, त्या मृत शरीरावरून ते त्यांचं अन्न मिळवतात आणि स्वतःचं पोषण करतात. ओके, सो त्यांना काय म्हणतात, स्कॅव्हेंजर्स असं म्हणतात. एक्झाम्पल क्रो, व्हल्चर. क्रो म्हणजे कावळा आणि व्हल्चर म्हणजे गिधाड. ओके. देन डिकम्पोजर्स म्हणजेच विघटक. सम मायक्रोब्स which obtain their food by decomposing the dead bodies of organisms. म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे आहेत, ते काय करतात, त्यांचं अन्न मिळवतात. पण ते कुठून मिळवतात? दे ऑप्टेन देअर फूड फ्रॉम डिकम्पोजिंग द डेड बॉडीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे एखादं प्राण्याचं मृत शरीर असेल तर त्या मृत शरीरावरून ते काय करतात, सडणाऱ्या मृत शरीरावरून त्यांचं विघटन करतात आणि डिकम्पोजिशन करतात आणि त्याद्वारे ते त्यांचं पोषण करतात. दे आर कॉल्ड एज डिकम्पोजर्स. नाउ बोथ दिस scavengers and decomposers perform the function of cleaning and preserving the environment. ओके, म्हणजेच पर्यावरण स्वच्छ राखण्याचं काम ते करतात, म्हणून त्यांना स्वच्छताकर्मी असंही म्हणतात. ओके, सो डू यू अंडरस्टूड अप टू दिस? सो नेक्स्ट, saprozoic nutrition. Okay, now in this type some organisms obtain the nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स असे असतात, ते ऑप्टेन द न्यूट्रिएंट्स, ते न्यूट्रिएंट्स मिळवतात. पण कसे मिळवतात? बाय ॲब्सॉर्बिंग द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल. ओके, लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ शोषून. फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ एनिमल्स, मृत शरीराच्या शरीरावरून ते काय करतात, लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल मिळवतात आणि स्वतःचं पोषण स्वतः करतात. ओके, फॉर एक्झाम्पल हाऊस फ्लाय. हाऊस फ्लाय म्हणजे आपल्या घरामध्ये आढळणारी घरमाशी. अँट, मुंगी आणि स्पायडर्स म्हणजेच स्पायडर माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. Parasitic nutrition. Okay, now some animals depend upon other animals for food. म्हणजे काही एनिमल्स असतात, ते अन्नासाठी दुसऱ्या एनिमल्स वर अवलंबून राहतात. ओके, दिस इज कॉल्ड पॅरासिटिक न्यूट्रिशन. त्याला काय म्हणतात? पॅरासिटिक म्हणजे परपोषीय न्यूट्रिशन. ओके, सो दिस इज अगेन ऑफ टू टाइप्स. हे परत दोन प्रकारचे आहेत. फर्स्ट वन इज एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन and second one is endoparasitic nutrition. So first, ectoparasitic nutrition. Okay, now see, some animals live on the body surface of other animals. काही एनिमल्स असतात, ते कुठे राहतात? दे लिव्ह ऑन द बॉडी सरफेस ऑफ अदर एनिमल्स. दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावर, शरीराच्या पृष्ठभागावर राहतात. अँड ऑप्टेन फूड बाय सकिंग देअर ब्लड. आणि ते अन्न कसं मिळवतात? तर त्या दुसऱ्या प्राण्याच्या शरीरातून ते रक्त शोषून घेतात. दे सक देअर ब्लड. दिस इज कॉल्ड एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. ओके, ह्यालाच काय म्हणतात? एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे परपोषीय पोषण असं म्हणतात. अँड सच एनिमल्स आर कॉल्ड ॲज एक्टोपॅरासाइट्स. अशा एनिमल्सला काय म्हणतात? एक्टोपॅरासाइट्स असं म्हणतात. एक्झाम्पल लाऊस, बेडबग. लाऊस म्हणजेच माहिती आहे ना तुम्हाला, कुठे असते लाऊस? डोक्यामध्ये असते ना. आहे का कोणा मुलीच्या डोक्यामध्ये? ओके, अँड बेडबग. बेडबग म्हणजे ढेकूण. ओके, म्हणजे ते काय करतात माहिती आहे ना तुम्हाला? दे सक द ब्लड फ्रॉम द बॉडी. ओके, then next one is endoparasitic nutrition. Now in this some animals live inside the body of other animals. म्हणजे काही एनिमल्स
किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणूया आपण, ते कसे असतात, दे लिव्ह इनसाइड द बॉडी ऑफ अदर एनिमल्स, दुसऱ्या प्राण्यांच्या शरीराच्या बॉडीच्या आतमध्ये ते राहतात, लिव्ह इनसाइड द बॉडी अँड ऑब्टेन देअर फूड इज कॉल्ड एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन. ओके, त्याला काय म्हणतात, एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन असं म्हणतात. अँड सच एनिमल्स आर कॉल्ड एंडोपॅरासाइट्स, म्हणजे असे जे एनिमल्स आहेत त्यांना एंडोपॅरासाइट्स असं म्हटलं जातं. ओके, एक्झाम्पल टेपवॉर्म अँड राऊंडवॉर्म, म्हणजे हे जंतांचे प्रकार दिलेले आहेत जे आपल्या शरीरामध्ये आतड्यामध्ये आढळून येतात. ओके, देन नेक्स्ट वन, व्हॉट वी हॅव सीन, वी जस्ट रिवाइज, आपण जे काही बघितलं ना आपण त्याला एकदा रिवाइज करूया की टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन एनिमल्स. ओके, सो देयर आर मेन 3 टाइप्स, महत्वाचे 3 प्रकार दिलेले आहेत. फर्स्ट वन इज होलोझोइक न्यूट्रिशन, सेकंड वन इज सॅफ्रोझोइक न्यूट्रिशन and third one is parasitic nutrition. Okay, now in holozoic nutrition there are 5 types are there. Okay, first one is herbivores, then carnivores, then omnivores, scavengers, decomposers. Okay, then in saprozoic nutrition we have seen example about spider, ant and houseflies. Okay, and in parasitic nutrition, so parasitic nutrition is again of 2 types, endoparasitic nutrition and ectoparasitic nutrition, but that animals endoparasites and in ectoparasites. Okay, so in endoparasites, which are the examples of endoparasites then? So tapeworm and roundworm, means these worms they are found inside our body. Okay, and ectoparasites means they found on the surface of the other body of other animals, example louse and bedbug. Okay, so all these we have seen about animals. So today we stop here. Till then, goodbye, be safe, be happy, thank you, bye.